संत समागमे एखादे परी भावे त्याचे द्वारी श्वान याती। तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे। आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेण्यात आलेला जो अभंग आहे, जगतवंदनीय विठोबाचे लाडके भक्त विश्वप्रसिद्ध वारकरी संप्रदायाचे जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबारायांचा आहे, ज्यामध्ये ते संत संगतीचा महिमा वर्णन करीत आहेत। आणि या संत संगतीचा काय लाभ होतो हे आपण साक्षात समोर जाणू शकता। या विशेष भूमीवर एखाद्या संताचं पदार्पण झालं म्हणूनच आज इथे लाखो करोडांनी लोक येत आहेत। तर संत संगतीचा महिमा काय आहे हा तुकोबारा आपल्याला अभंगातून फार सुंदर रीतीने समजून सांगतात। विठ्ठला विठ्ठला समागमे एखादे परी भावे त्याचे द्वारी श्वान याती। तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे। याला थोडा शार्प आवाज द्या, म्हणजे मला वाटतं फेटा बांधल्यामुळे मलाच आवाज येत नाही, थोडा कमी येतोय। ठीक आहे, तर कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर एक छोटासा परिहार द्यायचा। पहिली गोष्ट तर मी इथल्या आयोजक मंडळीशी आणि प्रत्येकाशी, एक मी माझ्यासोबत आलेले दोघ जण, माझी धर्मपत्नी आणि माझे पंढरपूरचे एक मित्र, ते सोडून सगळे अपरिचित आहेत इथे माझ्यासाठी। पण तसे त्या हरीच्या परिवारातले असल्यामुळे आपण सर्वजण एकत्र असल्यासारखेच वाटतो। आणि इथल्या काही परंपरा वगैरे मला अपरिचित आहेत, त्यामुळे थोडासा वाटला असेल की वेगळं। आणि एकदम तुच्छ अशा या दासाकडे ही सेवा आलेली आहे। मी खरं पाहता मी स्वतःला एवढा पात्र मानत नाहीये की मी इथे उभं राहून अशा महान महान विभूतींना मी काहीतरी ज्ञान देईल। मठाधिपती उदगीरचे महाराज त्याच्यावेळी रूममध्ये आल्याच मला माझा अभंग लगेच आठवला, आहे की नाही, संत समागमी एखादे परी। तर संत समागम झाल्यानंतरच काहीतरी शक्ती येते आणि ती शक्ती आल्यानंतर व्यक्ती काहीतरी त्यांच्याच कृपेने बोलू शकतो। विठ्ठला विठ्ठला तर आज हा जो अत्यंत सुंदर असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, फार मोठं आयोजन। जसं की इथे शिव अवतार प्रभू यल्ललिंग मुत्ता महाराजांची 39वी पुण्यतिथी आहे आणि सोबतच जे योगीराज महाराज दत्तात्रय महाराज यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे। आणि विशेष करून ही कृपा आहे संतांची
की अपात्र व्यक्तीलाही उभं करून काहीतरी ते धर्माचा प्रचार करू इच्छित आहेत. तर इथे मी सर्वात पहिले धन्यवाद देईल इथल्या सर्व आयोजक मंडळींना. अविनाश महाराज मला वाटतं ते येता येता मला बोलले, ते इथलं आयोजन बघत आहेत. सोबत सोबत इथे सुंदर असं प्रमाण, काय सुंदर गात होते असं वाटत होतं की आपण पृथ्वीवर नाही वैकुंठातच आहे. तर माझे 2-4 दिवसापूर्वीच परममित्र झाले. असं असतं, भक्तीचा महिमा फारच विशेष आहे. आमचे लखने महाराज, माझं उद्या संध्याकाळी इथे जवळ तलवाडमध्ये जे सप्ताह आहे तिथे कीर्तन आहे. महाराजांचं 4थं कीर्तन होतं. महाराजांचा फोन आला तर सांगत होते, तर त्यांचं इथे सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे आणि महाराजांच्या इथे पहिले गेलो, तिथूनच इकडे आलो आम्ही निलंगा हनुमंतवाडीला. हनुमंतरायाचंच गाव आहे का नाही. आणि सोबतच महाराजांचं नाव माहिती नाही मला, सोपान महाराज. मला वाटतं मी राऊत बाबांच्या कीर्तनात पाहिलंय तुम्हाला आळंदीला. मी राऊत बाबांकडे होतो बरेच दिवस आणि नंतर हे काल झालं कीर्तन महाराजांचं. हां, महाराजांना पण पाहिलंय मी. म्हणजे चेहरे आहेत बरेच ओळखीचे, पण असं नाव माहिती नाही आहे. तर जेवढे पण इथे गायनाचार्य, आमचे मृदंगमणी कृष्ण महाराज, महाराजांचं नावच ध्यानात राहिलं कृष्ण. आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं तुम्ही सर्वजण, सगळ्यांचे मी धन्यवाद हृदयातून देतो. विठ्ठला विठ्ठला. संत समागमे एखादे परिभावे त्याचे द्वारे श्वान याती, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. संत समागम किती महत्वाचा आहे हे समजून सांगण्यासाठी आपण थोडंसं नामदेवरायांकडे जाऊया. पंढरीत पहिला पाऊल टाकल्यानंतर जर कोणाला आठवत असेल तर ती विठुरायाच्या आधी नामदेव पायरी आठवते. आठवतं का नाही? माझी विनंती आहे, इथून मागं बसले थोडं इकडे समोर आले तर बरं होईल. थोडं कष्ट घ्या प्लीज प्लीज. या थोडं पुढे या. कसं आहे, तुम्हाला पाहिल्याशिवाय माझा जीव भरत नाही. या या इकडे मागं बसले तर मग मला असं व्हावं लागेल, आहे का नाही? मी जर उलटा झालो तर यांना राग येईल. विठ्ठला विठ्ठला. नामदेवरायांचं स्मरण करताच आपल्याला विठुरायाची आठवण येते म्हणजे येतेच. ज्यावेळी वाळवंटात उभं राहून कंबर कसून नामदेवराय कीर्तन करायचे तर श्रीरंग स्वतः मंदिरातून खाली उतरून यायचा.
करायचे आणि साक्षात परब्रह्म परमात्मा पांडुरंग नाचत असत। ही काय साधारण व्यक्तीची शक्ती नाहीये। भगवंत कोण आहेत? जगन्नाथ आहेत। असं आता गावच्या सरपंचाला भेटायचं झालं तर माणसाला 4 दिवस त्याच्या पाठीमागे लागावं लागतं आणि सरपंच काय म्हणतो? उद्या या, बरोबर का नाही? मग या अखिल विश्वाच्या ब्रह्मांडाच्या मालकाला भेटण्यासाठी आणि भेटण्याचंच काय हो, समोर आणून नाचवायचंय, साधारण शक्ती नाहीये। ही साधारण योग्याची नाहीये शक्ती, ही भक्ती योग्याची शक्ती आहे। ते जे हिमालयात जाऊन बसलेले जे ज्ञान योगी असतात ना, ध्यान लावून बसतात, हजारो वर्ष तिथं बसतात, पण त्यांना भगवंत प्राप्त होत नाहीत। स्वतः ब्रह्माजीने याचं प्रमाण दिलं। काय म्हणतात? पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो। हजारो वर्ष जरी योगी पळाला ना मनाच्या वेगाने, किती? मनाच्या वेगाने, तरी सुद्धा त्याला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही। इथे तर साक्षात भगवंताला बांधून टाकलं, बांधून। आणि जनाबाई सारख्या साध्या साध्या भक्तांनी पण, साधं म्हणलं नाही पाहिजे पण दिसायला साधे, पंढरीचा चोर पकडून ठेवला त्यांनी। किती सुंदर प्रमाण देतायत, किती सुंदर वाजवतात, गातात। तुम्हाला टाळ्या वाजवायला तरी काय होत नाही ना? बघा, आवडलं नाही याचा अर्थ तुम्हाला? आवडलं नाही ना? आवडलं नाही ना? जरा जोरात बोला, आवडलं? उलट बोलतात तुम्ही लोक, जाऊ द्या। किती सुंदर, फार सुंदर, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। सोपं नाही बर का, इथं आल्यावर कळतंय किती घाम येतो ते। विठाला विठाला, तुम्हाला सांगतो, संगीताचं ज्ञान प्रत्येकाला नसतंय, पण चुकलेलं सगळ्यांनाच कळतंय, माहित आहे का नाही? लगेच मध्ये ठेका चुकला त्यांचा, आहे का नाही? हे असं असतंय, कारण आपण या जगात आलोय ना भगवंताशी भांडण करूनच इथं आलोय। विठाला विठाला ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, तर तुम्ही सुद्धा मुखाने बोलत जा, कारण एक विठ्ठल नाम तुमच्या अख्ख्या आयुष्याच्या पापाचा नाश करू शकतं, माहितीये? आणि फार गोड आहे भगवंताचं नाव बर का। आता तुम्ही म्हणताल तुम्हाला काय हो सांगायचंच काम असतंय, आम्हाला कधी अनुभव आला नाही, पण तो नक्की येईल, करत जा ना, बरोबर का नाही? इथे माय मावल्या बसल्यात, कधी भाजी करपली का हो तुमची? नाही, सांगणार नाहीत, लाजणार त्या। भाजी करपल्यावर जे भगोणं असतं, काय म्हणता, पातेल, काय म्हणता तुम्ही? त्याच्या खाली जे काळं काळं लागतंय ते एका दिवसात निघतं का? मग घासत राहा, 4-5 दिवसानंतर निघून जाईल। तसंच विठ्ठल 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 म्हणत राहा, एक दिवस तुमच्या हृदयावर त्याचा प्रभाव
पडणारच, बरोबर का नाही? म्हणून एकदा म्हणत जा, कारण एकदा घरी गेला ना संपलं. मस्त बुंदी होती, मस्त खायला होतं, जाऊ द्या तिकडे, झाला कार्यक्रम, संपलं, पुढच्या वर्षीच येऊ आपण, असं होतं. म्हणून बोलत जा, विठ्ठला विठ्ठल संत समागम काय आहे हे नामदेवराय आपल्याला समजून सांगतात. फार सुंदर असं त्यांचं प्रमाण आहे. नामदेवराय एका अभंगात लिहितात, काय म्हणतात? रवी रश्मी धरुणी स्वर्गात जाता येईल. फार सुंदर त्यांनी लिहिला. रवी रश्मी धरुणी स्वर्गात जाता येईल, वैतरणी उतरुणी वैकुंठ जाता येईल. फार सुंदर. काय म्हणले? वैतरणी उतरुणी पलीकडे वैकुंठाला जाता येईल. आणि एक म्हणता स्वप्नीचा ठेवा साचही होईल, परी संत संगतीचा पार न कळेल न कळेल. म्हणजे फार सुंदर उदाहरण होतं. मी ते काल वाचत असताना मला वाटलं थोडं सुरुवातीला सांगावंच. लोक महिमा म्हणून सांगता, म्हटलं सुरुवातीला घेऊया. मला सांगावं, सूर्याचा किरण धरता येतो का? किती लोकांनी सूर्याचा किरण आजपर्यंत धरला? हा? संत नामदेवराय काय म्हणत आहेत? फार सुंदर. सूर्याचा किरण धरून कोणीतरी एक वेळेला स्वर्गात जाऊ शकेल, वैतरणी पार करून वैकुंठात जाता येईल. मंडळींनो, एक साधी गोष्ट लक्षात घ्या, या जगातही एवढी मोठी नदी नाही बर का, एवढी वैतरणी नदी आहे. आणि वैतरणी नदी पार करण्यासाठी पहिली गोष्ट जी आपले स्कॅनर लावून होणारे आपलं हृदय बघणार आहेत. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हा गेलाय का नाही? ज्याच्याकडे भगवंताची कृपा आहे तोच वैतरणी पार करू शकतो. आणि नामदेवराय म्हणतात ती वैतरणी पार करता येईल एक वेळेला. आणि स्वप्न कधी खरे ठरतं का हो? रात्री स्वप्न बघतात बरेच जण की अचानक कोणीतरी राजा झालाय, पण उठल्यानंतर बिचाऱ्याची हालत भिकाऱ्याच्याही खाली असते, बरोबर का नाही? कारण दिवसभर काय असतं, काहीतरी पाहिलेलं असतं. म्हणून म्हटलं स्वप्नीचा ठेवा साचही होईल, तो खरा पण होऊ शकतो. पण संत संगतीचा महिमा मात्र कळणं फार कठीण आहे. संत संगती अशी आहे की व्यक्तीला फार सुंदर सांगत होते. एक महात्मे मी ऐकत होतो वृंदावनचे. ते म्हटले की जर एखादा जीवनभर पाप करून मेला, तुमची मशानभूमी असेल ना इथं आसपास, इकडेच आहे का? इकडेच आहे, समोरच आहे, म्हणजे पाठ करून ठेवा रस्ता. जर समजा ते शव घेऊन चालले लोक आणि एखादे सिद्ध संत, त्या सिद्ध संताची दृष्टी जरी पडली त्या शवावर, त्याने जीवनभर पाप केलेला असले तरी त्याचा उद्धार होऊ शकतो. एवढा महिमा येतात संत संगतीचा. या संत संगतीच्या महिम्याला समजून घ्यायचा असेल तर मी माझ्या साध्या भोळ्या आणि एकदम बोबड्या बोलाने बोलत असतो. एक वेळ देव जरी नाराज झाला ना तरी चालल, पण एकाही संताच्या चरणी अपराध करू नका.
कसाही असू द्या. आणि आजकाल लोक कधी कधी म्हणतात ना, काय भोंदू साधू आलाय, वरून तर भगवे कपडे घातलेत, भिकारी असेल भिकारी बोलतात ना, त्याने कपडे जरी साधूचे घातले तरी त्याचा आदर करा. तुम्हाला नाही त्याच्याशी कुठे संबंध करायचे, तुम्हाला कुठे पोरगी द्यायची त्याला, त्याचा पोरगा करून घ्यायचा आहे, बरोबर का नाही? पण त्या कपड्याचा तरी आदर करा, व्यक्तीचा करू नका, ते तुमचा वैयक्तिक विषय आहे. तर साधू संगतीचं तर एवढं महत्व आहे, तर आपण सर्वात महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की संतांचा अपमान होता कामा नये. डोक्याला जर वैष्णव तिलक असेल आणि जर तुमच्या समोर आला तर त्याला आदर करा आणि त्याचा प्रणाम करा, हात जोडा प्रत्येकाने. का? त्या व्यक्तीचा तो महिमा नाहीये, तो जो तिलक आहे ना, हा जो टिळा आहे ना, साधारण नाहीये. कधी पाहिलं का वैष्णव कोणता तिलक लावतात हो? ऊर्ध्व पुंड्र. याचा अर्थ काय? ते भगवंताचे चरण आहेत. भगवंताचे चरण पाहता क्षणी काय केलं पाहिजे? आपण हात जोडलं पाहिजे का नाही? आपलं कर्तव्य आहे ते. तर हे संतांचा महिमा समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. इथे काय म्हटलंय? संत समागमे एखादी परी. इथं असं नाही म्हटलं की 1000 वेळा संतांचा समागम झाला तरच आपलं कल्याण होईल. एखादी परी फार म्हणजे तुम्ही आता चालला, तुम्हाला माहिती नाही हे महान संत आहेत, आता हे उभे आहेत ना आपले, यांच्या शरीराला लागून आलेली हवा जरी मला लागली तर माझा उद्धार होईल. इतकी शक्ती आहे संताच्या आभ्यामध्ये. आभा कळते का? आभा असते ना, लाईट आहे, लाईटच्या बाजूला प्रकाश असतो, आभा असते. त्या आभ्यात सुद्धा एवढी शक्ती आहे. बाकी त्यांच्या वाणीचा तर विषय सोडा. तर एकदा जरी हरिभक्ताचा किंवा संत संगतीचा लाभ झाला तुम्हाला तर तुमचं कल्याण नक्कीच होणार आहे. म्हणून इथे तुकोबाराय म्हणत आहेत की एखादी परी समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयती. तसं पाहिलं तर अभंग आपलं 1 वाजेपर्यंत होईल का नाही माहित नाही, प्रयत्न करू.
फार सुंदर सांगितलेलं आहे. इथं उदाहरण दिलंय कुत्र्याचं. म्हणसाल सरळ शब्द वापरत आहे का नाही. आता ज्याचं नाव ते म्हणलंच पाहिजे आहे का नाही. फार सुंदर शब्द आहे कुत्रा. संस्कृत मध्ये कुठे म्हणायचं असेल तर काय म्हणतात माहितीये का. कुठे होता म्हणायचं कुत्रा असती मराठीत. आपल्याला मराठीत कुत्रा, पण ही संस्कृत भाषा आहे आता बुडली सगळी. त्यामुळेच तर संतांनी कृपा केली आपल्यावर मराठी भाषेची. तर हिच्यात काय म्हटलंय, श्वान याती. कसं आपण झालं पाहिजे कुत्र्यासारखं. कुत्र्याचे गुणधर्म फार सुंदर आहे हो. म्हणून आजकाल लोकांनी ते गुणधर्म ऐकूनच घरात घुसवलंय. क्षमा करा, मी म्हणणार नाही कुत्र पाळा. पाळायचं असेल तर गो माता पाळा. कुत्र्याची जागा ही दारातच असली पाहिजे. चप्पल कधी डोक्यावर घेऊ नाही म्हणा की. चप्पल कधी डोक्यावर, पायाची वाहन पायीच बरी. कुत्र्याचं स्थान दारात असतं. ज्या घरात कुत्रा जातो ना, पद्मपुराणात लिहिलंय, ज्या घरात कुत्रा वास करतो, ज्या घरात कुत्रा येऊन जाऊन त्याची पप्पी गिप्पी घेतात लोक आहे ना, आजकाल असतं. तर त्या घरात देवाचं आणि लक्ष्मीचं स्थान लगेच समाप्त होतं. तिथे भगवंत नाही राहत. कोणी म्हणाल कुत्र्याशी काय तिरस्कार आहे बाबा, त्याने काय केळीचा बाग कापला तुमचा. नाही नाही, प्रत्येकाचं शास्त्रानुसार निहित स्थान आहे. प्रत्येकाचं स्थान आहे, बरोबर का नाही. म्हणून ते संतांचं प्रमाण आहे. पायाची वाहन डोक्यावर नाही, डोक्यावर पटकाच. मग ही विशेषता आहे कुत्र्याचा. आपण नक्कीच इथे गुणगान करूया. विठाला विठाला. इथे संत मंडळी ज्यावेळी पण काही या जगात येण्याचा विचार करतात ना परत, तर ते संतांच्या घरी कुत्राच बनण्याची तयारी करतात. हे मी आतापर्यंत 3-4 संतांच्या भावगीतात पाहिले, अभंगात पाहिले. हे मी स्वतः पाहिले. म्हणजे इथलेच नाही, बाहेरच्या राज्याचे पण संत बर का, त्यांनी कुत्र्याचंच उदाहरण दिलं संतांच्या दारचं. याचं कारण आहे कारण कुत्र्याचा गुणधर्म आहे तो अत्यंत प्रामाणिक प्राणी आहे. तुम्हाला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कुत्रा होता. कोण होता? वाघ्या. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज इथून गेले, शरीर सोडून गेले, त्यावेळेला वाघ्याने सुद्धा चितेत उडी मारली. हे मी ऐकलेलं आहे. आजकाल आपली बायको पण नाही मारत राव. मारते का? ते म्हणते नको नको. बरोबर का नाही मारत. ती तुमच्यासाठी चित्ता निर्माण करते, ती वेगळं आहे संसारात. आपलं नाही, हे संसारी लोकांचं उदाहरण आहे. पण हे खरं आहे. गमतीचा भाग वेगळा आहे. कुत्रा अत्यंत प्रामाणिक प्राणी आहे आणि विशेष त्याचा गुणधर्म आहे तो असा सारखा झोपत नाही. बरोबर का नाही. सारखा झोपत नाही, तो सदैव सतर्क असतो. त्याची प्रामाणिकता आणि सतर्कता त्याची विशेष आहे. आणि दासाचं जे काम आहे ते या 2 गुणावरच असतं. आणि संतांच्या दारात आणखी एक गोष्ट मिळते त्याला, काय? घडेल भोजन उच्चिष्टांचे. संत भोजन जे आहे उच्चिष्ट आहे ते सर्वसाधारण भोजन समजूच नाही. तुम्हाला मी दक्षिण भारतातलं एक उदाहरण देतो. रामानुजाचार्यांचं नाव ऐकलंय का? रामानुजाचार्य म्हणजे पदवी नाही आहे, ते जे ओरिजिनल रामानुजाचार्य होते. रामानुज, राम अनुज, संधी विच्छेद केला शब्दाचा तर कळून येईल. प्रभू रामचंद्रांचे अनुज लक्ष्मणजीचे ते अवतार होते. श्री संप्रदायाचा त्यांनी प्रचार प्रसार केला. जशी वारकरी संप्रदायाची धुरा माऊलींनी सांभाळलेली आहे. म्हणजे याचा अर्थ नाही की अगोदर ते संप्रदाय नव्हता. त्या संप्रदायाला जे काही प्रमाण ग्रंथ दिले जातात, जी काही पद्धती दिली जाते, त्याचे ते आचार्य बनतात. तसे रामानुजाचार्य. कोण कोण गेलेला आहे श्रीरंगमला? हात वरी करा. कोणीच नाही का? पण पंढरीला हात तर वरी करा हो, नाहीतर वरून पांडुरंग भगवंत बघत असतील तर म्हणतील यांनी हात नाही वर केला. बाकीचे गेले नाही का पंढरपूरला? जायच्या आधी जाऊन या वर. आहे का नाही? फार सुंदर आहे.
विठोबा त्यांना बघूनच पोट भरतय विठ्ठला. तर रामानुजाचार्य हे श्रीरंगम या ठिकाणी, आजचं जे नाव आहे तिरुचिरापल्ली किंवा त्रिची म्हणतात, या ठिकाणी 150 एकरामध्ये मंदिर आहे. ते भगवंताचं 22 फुटाची मूर्ती आहे. असे शेष शय्येवर झोपलेले, लाईट नाही चालत मंदिरात. त्या ठिकाणी रामानुजाचार्य भगवंताला एक खिचडी लागते ना, भोग, ती खात होते आणि ती खाऊन त्यांनी हात धुतला सरोवरामध्ये. आजही ते सरोवर प्रमाणासाठी उपस्थित आहे. त्या ठिकाणी हात धुतल्यानंतर कण पडतात, बरोबर ना? कण पडले कशाचे? भाताचे शीत खाऊन काही माशा लगेच चतुर्भुज रूप धारण करून वैकुंठाला गेल्या. एवढी शक्ती आहे संतांच्या उच्चिष्टामध्ये. आपलं उच्चिष्ट नाही द्यायचं कोणाला. तुम्हाला याचं कारण सांगतो, विज्ञान थोडं लक्षात ठेवा. आपलं उच्चिष्ट दुसऱ्याला दिलं तर त्याच्यातून आपलं पुण्य नष्ट होतंय. फक्त एकच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो, ते म्हणजे पती पत्नीला उच्चिष्ट देऊ शकतो. कारण ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी 50% घेतलेलं असतं तिने. विठ्ठला विठ्ठला. ते 50% घेतलेलं असतं म्हणून त्याला चालतंय. ही विशेषता आहे. तर इथे संतांच्या उच्चिष्टाची इथे महिमा सांगण्यात येत आहे. सोबत सोबत काय होत आहे? तेथे राम नाम होईल राम नाम होईल श्रवण. राम नावाचा महिमा साधारण नाहीये. तुम्हाला जर बघायचा असेल ना राम नामाचा महिमा, तर हनुमानजीला बघा. हनुमंतरायाने अख्खा लंका जाळी, हो अख्खी लंका जाळी. तुम्हाला माहित असेल रावणासारखा शक्तिशाली त्यावेळेला कोणताच राक्षस नव्हता आणि त्याच्या एवढा विद्वानही कोणी नव्हता. एका रामायणात वर्णन आहे
की ज्यावेळेस युद्ध चालू करायचं, बघा कोणतंही चांगलं शुभ कार्य करण्या अगोदर यज्ञ करतो का नाही आपण, बरोबर का? तर ते यज्ञ अगोदर यज्ञ केल्याने काय होतं, आपल्याला कृपा प्राप्त होते. प्रभू रामचंद्रांनी यज्ञ चालू केला तर त्यावेळी देवतांचे गुरु बृहस्पतींना पण विचारण्यात आलं की योग्य असा ब्राह्मण आज कोण आहे जो आमचा यज्ञ पार पाडेल. पण ते म्हणे रावणाशिवाय दुसरा कोणीच नाही. बघा, ज्याला हरवायचं तेच यज्ञ करणार आहे, स्वतःला हरवून घेण्यासाठी. पण त्यावेळेस नीती पण चांगली होती महाराज. मग लोक असे पाठवून वार नव्हते करत पहिले, जे असेल ते समोरून. इतकी ताकद होती त्यांच्या नीतिमत्तेमध्येच, एवढी ताकद होती. आणि नीतिमत्ताच घसरलेली आपली आजकाल. रावणाने यज्ञ केला, रावणाने प्रभू रामचंद्रांचा. एवढा विद्वान होता रावण. अहो, त्या भगवान शिवांची स्तुती गाणं एवढं सोपं आहे का? हा, भगवान शिवांची स्तुती गाणं एवढं सोपं आहे? आज शिवतांडव स्तोत्र ऐकलं का? ते जर आपण पाठ करायला लागलो तर आपली जीभ पण वळत नाही. जीभ वळते का? एवढं विशेष आहे ते. त्या रावणाने जेव्हा ते गायलं तेवढा तिकडे शिवजी तेवढं नृत्य करायचे. एवढी विशेषता आहे त्या रावणाची. एवढा शक्तिशाली, एवढा विद्वान जो रावण होता, त्या रावणाची लंका जाळण्याची शक्ती हनुमंतराय म्हणतात प्रभू तुमच्या नावात होती, माझं तर काहीच नव्हतं. हे राम नामाची शक्ती आहे. राम नाम घेऊन वाल्या कोळी वाल्मिकी झालाय. वाल्या कोळी, वाल्मिकी नाही. वाल्मिकी झाल्यानंतर ते महात्मे झाले. आज त्या वाल्मिकींचं रामायण वाचून वाचूनच इतर रामायण पण बनले. त्यांच्या पुढे नाही जात कोणी. पण कशाच्या जोरावर? रामनामाच्या जोरावर. आणि हेच रामनाम घेत असतात सदैव भगवान शिव आपल्या कैलासावर बसून. एकदा पार्वती मातेला इच्छा झाली, म्हणे प्रभू तुम्ही सदैव माळ जप करत असता, कधी पाहिलं का भगवान शिवांचा फोटो पाहिला का जप करत असतात? ते पाहिलं का? हा, जप करतात. कोणाचा? रामनामाचा जप करतात. आणि पार्वती मातेने विचारलं प्रभू कोणाचं नाव जपता तुम्ही? तुम्ही तर देवादी देव महादेव आहात. त्यावेळेस ते म्हणले ते माझे प्राणप्रिय आराध्य प्रभू रामचंद्रांचं मी कीर्तन करतो, मनामध्ये नाम जपतो त्यांचा. त्यावेळी ते म्हणे की मग मला सांगा काही विशेषता. त्यावेळी ते सांगू लागतात की विष्णू सहस्त्रनाम, विष्णूचे सहस्त्रनाम म्हणजे 1000 नाव, याच्या बरोबर 3 राम नाम असतात. समजलं का? काय म्हणतात पद्मपुराणात? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. हे मनोरमा, मनोरमा म्हणजे सुंदर मुखवाली, मनाला रमण करणारी, आनंद प्रदान करणारी भवानी. काय? सहस्त्रनाम तत्तुल्यम, 1000 नावाच्या समान असं रामनाम आहे. तू काय कर म्हणे? रामनाम रामनाम राम 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 असं करत राहा म्हणे. झाले 1000 विष्णूचे नाव. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की हे 3 राम नाम एका कृष्ण नावाच्या समोर आहेत. काय म्हटलंय? एक कृष्ण नाम बरोबर 3 राम नाम आहेत. आणि त्यापेक्षाही वरी तुम्हाला सांगू का? थोडं आतलं सांगतो.
म्हणा राधे राधे. तर जोर नाही दिसला मला, असं वाटलं काय उधार आणले लोक उचलून. लघु भागवत जे आहे त्यामध्ये म्हटलंय की 3 कृष्ण नामाच्या बरोबर 1 राधा नाम आहे. तुम्ही रुक्मिणी म्हणा, लक्ष्मी म्हणा किंवा सीता म्हणा, तिच्याशिवाय भगवंत अपूर्ण आहेत. विठ्ठला विठ्ठला. हा रामनामाचा महिमा आहे. इथे कोणाला कमी जास्त नाही गणल्या गेलं बरं का. इथे फक्त भगवंताने स्वतः जे काही रूप धारण केलेत, काय विठ्ठलापेक्षा रुक्मिणी वेगळी आहे का? वेगळी आहे का? अहो एकच आहे. मी तरी विठ्ठलापेक्षा रुक्मिणीचाच भक्त मोठा आहे. म्हणजे रुक्मिणीलाच मानतो, कारण तिच्याशिवाय विठ्ठल काय कृपा करणार आहे का? वाटतं का तुम्हाला? तिने नाही परमिशन दिली बाजूला उभं राहून तर हात उचलायची ताकद नाही विठ्ठलाची. बरोबर आहे, असं पण नाही करू शकत विठ्ठल. ही ताकद आहे रुक्मिणी मातेची, कारण ती भगवंताची लादिनी शक्ती आहे. आल्हाद, प्रेम, आनंद प्रदान करणारी शक्ती आहे रुक्मिणी माता. तशीच राम अवतारात सीता माता आहे, नारायणासोबत लक्ष्मी आहे आणि कृष्णासोबत राधा आहे. तर थोडक्यात याचा रामनामाचा जो विशेष महिमा आहे तो तर समजून घ्यायचा आपल्याला. संत समागमातच हा मिळणार आहे. म्हणून तिथं ते सांगत आहेत, रामनाम श्रवण होईल सोबत भोजन घडेल उच्चिष्टाचे. तुम्हाला थोडक्यात उच्चिष्ट एक प्रकारचं नसते सांगतो, 2 प्रकारचे उच्चिष्ट आहेत. म्हणून जे काही भागवत कथाकार आहेत त्या सुरुवातीला ते म्हणत असतात व्यास उच्चिष्ट. ऐकला का हा शब्द कधी? हा, ते काय भागवत माझ्या घरून नव्हतं आणलं मी. हे व्यासांनी दिलेलं आहे. आणि व्यासांनी ज्या परंपरेला आधार नाही दिला, नारद मुनींनी ज्या परंपरेला आधार नाही दिला, ती वैष्णव संप्रदाय नसूच शकतात. बरोबर का नाही? म्हणून म्हटले नारदांची गादी, व्यासाचं आसन. त्यांच्या स्थानी उभं राहून बोलताना हे मनाचं कोणीही काही बोलू शकत नाही. मनाचं बोलत असणार आहे तो कधी भक्त होऊ शकत नाही. कपड्यानी भक्त लय मोठे आहे, तो आतून भक्त बनला पाहिजे. प्रत्येकाला भक्त झाल्याची काय ओढ आहे सांगा बरं. काय तुम्ही ताप आल्यानंतर काय लावता तो डॉक्टर तोंडात? लॉलीपॉप देतात ना? काय देतात? थर्मामीटर. बरोबर का नाही? ताप मापक म्हणतात मराठीत. तसं आपलं काय आहे सांगा बरं. मी भगवंताचा प्रिय होत आहे याचं काय मीटर? काय मीटर? वय वाढणं, केस काळेचे पांढरे होणं सांगा, पद वाढणं. हा, मी आता हरिभक्ती परायण झालो, समजलंय? पद सांगा. आणखी काय? मोठी गाडीत येणं नाही ना महाराज? नाही, एकच आहे. गेली आशा
असं नाही आहे की चला सकाळी उठल्यापासून जे आरसा बघतो संध्याकाळपर्यंत बघतच असतो. तर मी हे सांगत होतो, भक्तांचं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, आपण किती भगवंताचे जवळीक प्रेमी झालोय हे समजून घ्यायचं असेल, तर त्याला ना 8 दिवस पण घरी राहण्याची इच्छा होणार नाही. तो पंढरीला पळेल. माहितीये, तो पंढरीला पळेल. जसं तुकोबारायांचे पूर्वज होते. कोण? विश्वंभर बुवा. नवमीला निघले की डायरेक्ट द्वादशी त्रयोदशीलाच रिटर्न घरी. असं जन्मभर केलं हो त्यांनी. आणि पायी पायी केलं. पायी पायी. कसा? पायी पायी. रेल्वे बस काही नव्हतं. म्हणून आपल्याला आजकाल पांडुरंग भेटत नाही हो. विठ्ठल का भेटना आपल्याला? त्याचं कारण आहे, आपल्याला इच्छा झाली पाहिजे विठ्ठलाच्या समीप जाण्याची. असं नाही की फक्त आषाढी कार्तिकी विसरू नका माझं. कारण सांगून ठेवले नामदेवारांना, मग चला त्याच्यासोबत. चांगली गोष्ट आहे. त्यावेळेस पण या आणि दररोज या. मनाने तरी, शरीराने नाही येऊ शकत, काही वाद नाही. दररोज सकाळी झोपायच्या आधी बेडवर बसा आणि आठवण करा की तुम्ही पंढरीमध्ये प्रवेश केलाय. प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम चंद्रभागेत डुबकी मारली आणि तिथून पुढे कुठं? पुंडलिकाच्या पुढे उभे राहिले. पुंडलिकाच्या पुढून डायरेक्ट कुठे गेले? नामदेवरायाच्या पुढे उभे राहिले. चोखोबारायांचं दर्शन घेऊन मग लाईनला लागले. मग बाकी काय जे टवाळक्या करायचं बोलत 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 आहे का नाही, मग दर्शन वगैरे. असं म्हटले, मानसिक सेवा ही शारीरिक सेवेपेक्षाही प्रबळ आहे. है ना महाराज? आजही ते पहिले होतं ना, आजही आहे उद्याही राहील. कधी कधी शरीराने आमच्यासारखे हा भक्त त्या पंढरीत राहतात आणि त्या विठुरायाचं स्मरण नाही. इकडचे तुम्ही तिकडे स्मरण करता, आम्ही तुमचं करतो. विठ्ठला आम्ही तुमचं स्मरण करतो, तुम्ही तिकडचं करता. ते म्हणतात पंढरपूरचे महाराज आले, पंढरपूर 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 म्हणता म्हणता त्यांचं कल्याण झाले. आणि आम्ही इकडं बिजलगाव बिजलगाव करत करत आमचंही कल्याण होईल, कारण त्याच्यात भवानी नाव आहे. तर विशेषतः हे आहे की भगवंताचं जे धाम आहे त्याचं स्मरण करा, नाम आहे त्याचं स्मरण करा. मग भक्त होण्याचं एकच लक्षण आहे, तुम्हाला संसारापासून दूर राहण्याची इच्छा झाली पाहिजे. त्याला म्हणलं ना हो चला काकड्याला, तो म्हणतो काय करायचं? आता ब्लँकेट सोडणं झालंय. सकाळी सकाळी ब्लँकेट थंडीचं, बरोबर का नाही? काकडे वगैरे. आज ही धर्माची परिस्थिती फार वाईट झाली. मी आज तुम्हाला वैयक्तिक सांगू इच्छितो, आज जेवढे लोक दिसत आहेत ना हे वरिष्ठ जे बसलेले, याच्यात बघा 10 ते 20% यंग आहेत. फक्त यंग म्हणजे तरुण 20% आहेत. बाकी सगळे आपले वयाने ज्येष्ठच आहेत. हे का झालंय? मोबाईल, टीव्ही या गोष्टी शिरल्या घरात. म्हणून महाराज लोक जे आज आध्यात्मिक संस्था चालवतात त्यांना नक्कीच आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज महाराजांच्या तिथे जाऊन आलो, 40 विद्यार्थी शिकतात. आनंद झाला मला. असं प्रत्येक गावी एक गुरुकुल निर्माण झालं पाहिजे. इंग्रज ज्या वेळी भारतात आले ना, 3.5 लाख गुरुकुल होते. असा अंदाज आहे बरं का, असं नाही की मोजून आले त्यावेळेस. 3.5 लाख. आज 3,500 भेटत नाहीत. आणि सर्वात मोठं गुरुकुल मुक झालं हो. मुक. कोणतं गुरुकुल माहितीये का? मायबापाचं. सर्वात मोठे शिक्षक मायबापा असतात. आज तेच मोबाईलात तोंड लावून बसतात आणि पोरं बिचारे कारनामे करत फिरतात. बरोबर ना? शाळेत जाऊन कोणी विचारणं झालंय की बाळा आज तुला काय शिकवलं शिक्षकाने? आज ही आपली जबाबदारी आहे संस्कृती टिकवण्यासाठी. मी यासाठी हे सांगत आहे कारण तुम्हाला हे पुन्हा आपण पहिल्यांदा किंवा लास्ट वेळी भेटू असं समजून जायचं. कारण माझा काय भरोसा आहे का? हा, तुम्हाला वाटतंय का माझी तारीख लिहून आलेली आहे? कोणाचीच तारीख लिहून आलेली नाहीये. पुढच्या वर्षी हिच्यातले अर्धे असतील किंवा नसतील किंवा मी असेल नसेल माहिती नाही. बरोबर का नाही?
संत संगतीचा लाभ आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेला प्रसाद हा सांभाळून ठेवा। मी तो उच्चिष्ट सांगू इच्छितो की फक्त खाण्याचं उच्चिष्ट नसतं महाराज, खाण्याचं उच्चिष्ट नसतं, फक्त आपल्याला साहित्याच्या रूपातही उच्चिष्ट प्राप्त झालेला आहे। म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण तुकोबारायाने सांगून ठेवलं की ते वैकुंठातून आले। मग अजून दुसरा कोणता देश शोधायचा आपल्याला जायला? आपल्याला पण जायचं का नाही तिकडे, बरोबर का नाही? ते काय म्हटले, झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग। आजकाल लोकांना मनमानी करायची फार इच्छा आहे। ते स्वतःचे पण अभंग रचना चालू आहेत आजकाल लोकांच्या, स्वतःचे श्लोक वगैरे, ठीक आहे। व्यासदेवांना धरून जर असेल तर ते मान्य आहेत, पण कधी कधी त्यांना सोडून पण असतं। ते शास्त्रशुद्ध असो नसो त्यांना काही घेणं देणं नाहीये। पण मला थोडक्यात आता मी पटापट सांगतो, शेवट आलाय। तर इथे ते म्हणतात की संतांचं जे उच्चिष्ट आहे थोडक्यात समजून घ्या, त्यांचे शास्त्र आहेत माय बापांनो, हे समजून घ्या। अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे। काय उपयोग आहे हो? जर जीवनात आपण साधन नाही केलं तर काय उपयोग आहे? अहो मी किती मोठा महाराज असू द्या, आज मला पोट नाही, उद्या पोट येणार आहे, येणार का नाही? अहो खाल्ल्यानंतर येतच असतंय, त्याने काय उपयोग आहे? त्याने ज्ञान नाही वाढणार आहे। मी किती मोठा महाराज झालो आणि माझ्या जीवनात जर आचरण नसेल ना, तर मी त्याला दुरून दंडवत, माझा नियम दुरून दंडवत। तर थोडक्यात हेच सांगायचं की आपल्याला या वाङ्मयाचा अभ्यास करूनच जतन करावं लागेल। म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण, फार महत्वाचं आहे। गीता भागवत ज्ञानेश्वरी गाताय वाचा, जे जुन्या लोकांनी केलं आज पोरं नाही करत आहेत, फार मोठं दुर्दैव आहे। गेल्यानंतर फक्त तुमचे फोटोच घरात राहणार आहेत, ते पण राहतील का नाही माहित नाही। विठ्ठला विठ्ठला। तर थोडक्यात एवढं लक्षात घ्या, जर आपली संस्कृती टिकवायची असेल तर सुरुवात माझ्यापासून करावी लागेल। कुणापासून? कुणापासून? माझ्यापासून। मी उभा इथून नाही हो, प्रत्येकाने हा म्हणायचं, मी करणार। कोण करणार महाराज? हा असं बोलायचं। आपला प्रॉब्लेमच असा आहे, शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात, मला स्वराज्याचा कशाला ताप, समजला ना? बरोबर का नाही?
आज किती तारीख आहे? 26 जानेवारी. खरं स्वातंत्र्य मी तर मानतो, तुम्ही मानता का नाही माहिती नाही. तर छत्रपती शिवबा नसते ना तर आज इथे मिशा काढून फक्त दाढी वाढवावी लागली असती, समजलं का? आणि माय मावल्यांना तर बघायचंच ठेवलं नसतं त्याने. खरंच आहे, आपल्यासाठी मोठे दैवत आहे शिवबा. आणि त्यांचे छावा असे संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. अहो एकही युद्ध नाही हरलं त्या माणसाने. साधारण विभूती आहे का? ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. त्यांनीच ठेका नव्हता घेतला फक्त संस्कृती टिकवायचा, किंवा हे आता हे सप्त करणारे किंवा हे कार्यक्रम करणाऱ्यांनीच नाही, प्रत्येकाने ठेका घेतला असं समजायचं. अरे जाता जाता काहीतरी नाव तरी झालं पाहिजे, बरोबर का नाही? मेला पण गावातही माहिती नाही कोण्या कोपऱ्याला गेला, बरोबर का नाही? असं जीवन काय कामाचं? थोडक्यात हेच समजून घ्या, आपल्याला संस्कृती टिकवायचे उद्दिष्ट जे आहेत ते असं सहज भेटणार नाहीये. संत समागम होत राहिला पाहिजे तरच होणार आहे. तिसऱ्या चौथा जो फार सुंदर असा चरण आहे, बटिक सेवेचा सेवक. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांच्या. शेवटीला कीर्तनाच्या समापनात थोडक्यात सांगेल, जे सर्वात मोठं सुख आहे ते संत समागमात आहे, संतांच्या पंगतीत आहे, बाहेरच्या नाही. दोन प्रकारचे संघ असतात मायबापांनो, एक असतो कुसंग आणि एक असतो सुसंग. मग आपल्याला ठरवायचं आहे. बघा एबीसीडी तर येत असेल तुम्हाला, एबीसीडी है ना, ए बी सी आणि डी. तर बी म्हणजे काय? बर्थ म्हणतात इंग्लिश मध्ये, जन्म. आणि सी झाल्यानंतर डी येतो, डी म्हणजे डेथ. जन्मापासून मृत्यूच्या मध्ये जे असतो ना, बी नंतर बी आणि डी च्या मध्ये सी असतो. सी म्हणजे चॉईस, म्हणजे आपली निवड आहे. ते आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या मध्ये काय करायचं ते आपण ठरवायचंय. ते आपल्या हाती आहे. कोणाच्या पंगतीत बसायचं आणि काय काय प्राप्त करायचं. कारण एकदा का पंगतीत बसले, कारण एकदा पंक्तीत बसल्यावर मोठी पंगत असते, ती उठू देत नाही, बरोबर. तर सर्वात महत्वाचं आहे, चांगल्याच्या संगतीत गेलं तर आपलं कल्याण होणार आहे, नाहीतर आपलं खरोखरच कल्याण होणार आहे. पण ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला, हा कुसंगे साधू सुद्धा खतम होतो. एवढं लक्षात ठेवा. मी एवढंच सांगेल, या
माझ्या या थोड्या बोबड्या बोलातून मी जे काही बोलले असेल की संत संगतीचं फार महत्व आहे आणि तुम्ही जर ते घेतलं तर नक्कीच मी तर एवढंच बोलेन, तुम्हाला फार मोठी साधना नाही झाली तरी चालेल, एखाद्या अशा महान सिद्ध संताचं धोतर पकडा, तुम्ही पण वैकुंठाला जाल. विठ्ठला तर आयोजकांकडून माझ्याकडे चिठ्ठी आलेली आहे की ते म्हटले एवढं सुंदर कीर्तन केलं किंवा नाही केलं मी नाही सांगणार मुद्दाहून, पण ते म्हटले भगवंताचं नाम मात्र नक्की घ्या. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली Come on!